नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजेच 14 जानेवारीचा रिव्ह्यू. सर्वात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. चला मग सुरुवात करूया आजच्या रिव्ह्यूला. सर्वात आधी जीवा ब्लॉग तयार करत असतो. थंडीवर तो एक कविता करतो, पण ती कविता त्यालाच नाही आवडत. मला ऐकवते. जीवा म्हणतो, नमस्कार मित्रांनो, थंडी जरा जास्तच आहे असं दरवर्षी वाटतं. कितीही जपून ठेवलं तरी स्वेटर नको तिथे फाटतं. परत तोच म्हणतो, नाही नको, थंडीत आहे ना कवितेचा विनोद करायला नको. थंडीपासून वाचण्यासाठी काय लागतं? हीटर, ब्लँकेट, चिकन मंचाव सूप आणि बायकोच्या प्रेमाची ऊब. पण यापैकी माझ्याकडे चारही वस्तू नाही आहे. ही थंडीनं माझी घंटी वाजवणार आहे. तितक्यात दरवाजाची बेल वाजवतो गुड्डू. नंदिनीचे बाबा दरवाजा उघडतात आणि ते विचारतात, काय हवं आहे तुला? गुड्डू म्हणतो, अरे वो मालिक कंबलवा चाहिए. नंदिनीचे बाबा म्हणतात, अरे किती वेळा सांगितलं तुला, मराठीत बोलत जा. तेव्हा गुड्डू म्हणतो, चद्दर पाहिजे. इतक्यात तिथे नंदिनी येते. नंदिनीला तिचे बाबा सांगतात की याला एक चादर दे आणि फक्त एकच दे. त्या जीवाला अजिबात देऊ नको, थंडीमध्ये कुडकुडू दे त्याला. आणि गुड्डूला पण सांगतो, जर का त्याला दिली तर तुला नोकरीवरून काढून टाकेल. तर नंदिनी नंतर ब्लँकेट घ्यायला जाते तिच्या रूममध्ये. तेव्हाच ती जीवाचा व्हिडिओ बघते, तर त्याच्यामध्ये जीवा म्हणत असतो, ना माझ्याकडे शेकोटी आहे ना ब्लँकेट, तर इतके थंडगार झाले की मला फोनसुद्धा पकडता येत नाही. काय करणार मित्रांनो, नशिबाची भोग तर भोगावीच लागेल. थंडीमध्ये बसून मला फाईट करावी लागणार आहे. गुड नाईट मित्रांनो, जगलो वाचलो तर उद्या पुन्हा भेटूया. तर नंदिनी म्हणते, थंडीमुळे त्यांना ताप नको यायला, जाऊ दे त्यांच्यासाठी पण एक ब्लँकेट देते. तर ती गुड्डूकडे 2 ब्लँकेट देते, एक गुड्डूसाठी आणि जीवासाठी. गुड्डूला सांगते त्यांना पण द्या. तेव्हा गुड्डू म्हणतात, कोणाला? गुड्डू मुद्दाम करत असतो बरं का प्रेक्षकांनो. नंदिनी म्हणते, अहो असं काय करताय? ते म्हणजे? लगेच गुड्डू म्हणतो, हां समज गया, दे देंगे, पिंकी कसम. नंदिनी परत म्हणते, आणि त्यांना म्हणावं नीट पांघरून घ्या. तेव्हा गुड्डू परत म्हणतो, हां कह देंगे, पिंकी कसम. तर दुसरीकडे पार्थ त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. तो पेनड्राईव्ह काढतो बघण्यासाठी. तितक्यात बाहेर दरवाजा वाजवण्याचा आवाज येतो. तो म्हणतो, यामध्ये दरवाजा उघडाच आहे, पण मग काव्य काही उघडत नाही. नंतर पार्थ बाहेर जातो. पार्थ दरवाजा उघडतो तर समोर काव्य असते. पार्थ म्हणतो, त्या बोक्याशी खेळून बोर झाला का, म्हणून इकडे आलात का? तर तितक्यात काव्य रडताना दिसते. पार्थला खूप कसतरीच होतं. तो लगेच घाईत विचारतो, काव्य काय झालं तुम्हाला, का रडताय तुम्ही? तिला हात लावून विचारणार, तितक्यात हात मागे घेतो. काव्य का रडताय तुम्ही? हे बघा, रडू नका, नाही तर आईबाबांना वाटेल की मीच तुम्हाला रडवलं आहे. एक काम करा ना, मध्ये या, आपण आत बसून बोलू. पण काव्या नाही म्हणते. काव्या म्हणते, नाही आत नाही येणार मी. पार्थ लगेच म्हणतो, तुम्ही सांगितलं नाही तर कसं कळेल मला? काव्या सांगणार तितक्यात शांत होते. काही नाही, चुकून आले मी, किंवा असं समजा की मी आलेच नाही, असं म्हणून तिथून निघून जाते. पार्थ तिला आवाज देतो, काव्या काव्या, पण ती काही थांबत नाही. दुसरीकडे रम्या तर इतकी खुश असते. वसू आत्यांना अशी गोल फिरवते आणि खूप हसते. वसू आत्या म्हणता, अगं झालं तरी काय? तेव्हा रम्या खुश होऊन सांगते की मी आज काव्याच्या नजरेमध्ये पार्थला गमावण्याची भीती बघितली. पण परत एका मिनिटासाठी ती शांत होते आणि लगेच म्हणते, पण थोडं दुःख पण वाटलं आहे. वसू आत्या म्हणता, ए बाई, त्या काव्यासाठी तुला दुःख वाटलं? रम्या म्हणते, हो, कारण ज्या स्थितीत होती ना, त्या स्थितीतनं मी गेली ना, मला ते सगळं आठवत होतं की मला किती त्रास झाला होता. तोच त्रास तिला पण होत होता की आपला माणूस गमावण्याचा त्रास किती असतो. पण हे मला अगदी 2 मिनिटासाठी वाटलं. हां, नंतर मी नॉर्मल झाले. मी काय नंदिनी नाही आहे दुसऱ्यांचं दुःख कुरवाळत बसायला. तर वसू आत्या म्हणतात, हो गं, तू खूप भोगलं आहे. मला तर असं झालं आहे, कधी तुझं पार्थसोबत लग्न होईल? तेव्हा रम्या म्हणते, हो आई, ते पण होईल. आता त्यांनी डिवोर्स फाईल करून 3 महिने झाले. अजून 3 महिन्यानंतर त्यांचा डिवोर्स होईल आणि आमचं लग्न होईल. आणि त्या काव्याचा कॉन्फिडन्स मी जो चिंध्या केले आहे ना, तर आता तिला कोणीही समजावलं तरी तिचं मन काही थरावर येणार नाही. बसली असेल रडत. दुसरीकडे पार्थ मालिनी काकूंना सांगतो की तू जाऊन जरा काव्याबरोबर बोल. तेव्हा मालिनी काकू पण त्याची चेष्टा करतात. त्या म्हणतात, मी का बोलू, तू जाऊन बोल ना. आणि काव्या पाहिजे म्हणजे काय, पाहिजे असेल तर जा गेस्ट रूममध्ये आणि तिला घेऊन ये तुझ्या रूममध्ये. तेव्हा पार्थ म्हणतो, आई थोडं सिरियसली घे आणि मी काय सांगतो ना ते नीट ऐक.
तू जाऊन काव्याबरोबर बोल, कारण त्या रडत होत्या. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, बरं झालं रडत होती, तिला शिक्षा मिळाली त्याची. तेव्हा पार्थ म्हणतो, शिक्षा? मालिनी काकू म्हणतात, बरोबर आहे ना, तुला नाही आवडत ना ती इथे राहिलेली, तुला त्रास दिलेला, मग देवानी शिक्षा केली तिला. झालं का नाही फिट्टमफाट? तेव्हा पार्थ म्हणतो, आई काय शाळकरी मुलांसारखी बोलतीये फिट्टमफाट. जा ना, जाऊन बोल ना काव्याबरोबर. मालिनी काकू म्हणतात, मी कशाला जाऊ, मी जर रुसली असेल तर विक्रम येतात, ते माझी समजूत काढतात आणि ते कारण काय असेल ते दूर करण्याचा प्रयत्न करतात. मग तुझं कर्तव्य आहे ना, तू 6 फुटाचा रांगडागडी, तुला बायकोचे अश्रू पुसता येत नाही? पार्थ म्हणतो, मग एक काम कर ना, बाबांना उठव ना, बाबांना सांग की ती काव्याची समजूत काढायला. ते ऐकतात ना बाबांचं. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, बाबा झोपलेले, तर मी त्यांना उठू आणि त्यांना सांगू की काव्याकडे जा, तिला विचारा कारण काय आहे, त्यानंतर ते तुला सांगतील. काय रे पार्थ तू? त्यावेळेला पार्थ हां हां म्हणून मान हलवत असतो, पण मालिनी काकू काही ऐकत नाही. ते पार्थलाच पाठवतात आणि त्या तिथून निघून जातात. दुसरीकडे काव्या गेस्ट रूममध्ये रडत बसलेली असते आणि ती म्हणते, नाही मी नाही जाणार पार्थला सोडून. ते तुटलेलं मंगळसूत्र काढते आणि जोडण्याचा प्रयत्न करते, पण ते पण काही जोडले जात नाही. नंतर ती नंदिनीला फोन करते. नंदिनी फोन उचलते, पण मग तितक्यात तिचे बाबा तिला आवाज देतात, नंदिनी कोणाचा फोन आहे, झोपली नाहीस का तू? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही बाबा, मी आता झोपतेच आहे. तर काव्या तिला पण काहीच सांगत नाही. नंदिनी बऱ्याचदा विचारते, अगं तू रडते का, काही सांगायचं का तुला, बोल माझ्याशी. पण काव्या म्हणते, काही नाही, सहजच फोन केला होता. नंतर फोन ठेवून देते. त्यानंतर ती जीवाला फोन करते. स्पीकर ऑन असतो. जीवा म्हणतो, अगं बाई, तू आधी रडणं बंद केलं तर मला कळेल ना तुला काय म्हणायचं आहे. तेव्हा काव्या म्हणते, अरे का कळत नाही तुला, केव्हाची सांगते मी. तेव्हा जीवा इथे खूप छान समजून सांगतो हां प्रेक्षकांना. हेच ना की रम्या जे बोलली ते. तेव्हा काव्या म्हणते, नाही गुरुजी बोलले ते. तेव्हा जीवा म्हणतो, दादाचं आणि रम्याचं लग्न त्याबद्दलच ना. तेव्हा काव्या लगेच म्हणते, अरे जीवा पार्थ हवे मला. ती रडत पण असते बरं का प्रेक्षकांना त्याच वेळेला. मी नाही त्यांना दुसरं कोणाबरोबर बघू शकत. गुरुजींच्या तोंडून असं काही ऐकल्यानंतर पायाखालची जमीन सरकली रे माझ्या. जीवा म्हणतो, शांत हो शांत हो. परत काव्या म्हणतो, गप रे जीवा, ते टिपिकल शब्द नको वापरू, शांत हो शांत हो, काय करतोस हे तू. आत्ता पुढे मी हक्क गाजवायला लागली होती त्यांच्यावर, आपलं म्हणायला लागली होती, काय ऐकायला आलं हे. तेव्हा जीवा म्हणतो, एकदम चूप, आता मी जे काय बोलतोय ना ते ऐकायचं काव्या. तितक्यात तिथे पार्थ पण येतो दरवाजाजवळ आणि तो हे सगळं बोलणं ऐकत असतो. जीवा म्हणतो, बड्या हवेत विरतात पण प्रयत्न मागे परिणाम सोडून जातात. रम्या ज्या बड्या मारते ना, मारू दे तिला, पण तू तुझे प्रयत्न नको हलू देऊस, कळतंय ना तुला. रम्या आणि दादा जर एकत्र येणार असते ना तर ते कधीच आले असते ग, जेव्हा ते चांगले मित्र होते, जेव्हा नंदिनी मंडपात पोचली नव्हती, जेव्हा लोक तुझ्यापर्यंत पोचले नव्हते. काव्या, जे ज्याचं असतं त्यालाच मिळतं, आपलंच घे ना. आपण एकमेकांसाठी बनलोच नव्हतो, कारण आपल्या नशिबात वेगळी लोकं होती. माझ्या नशिबात नंदिनी होती आणि तुझ्या नशिबात दादा होता. होता नाही, आहे. तेव्हा काव्या म्हणते, ते ठीक आहे, पण गुरुजी. परत जीवा म्हणतो, आय नो, माहिती आहे मला, गुरुजी सांगतात ते सहसा टळत नाही, पण काय झालं, बाबांच्या हार्ट अटॅकबद्दल त्यांनी सांगितलं, आपण आधीच प्रोटेक्शन घेतलं तर त्याच्यामुळे धोका टळला ना. माझ्याबद्दल सांगितलं होतं की मला आगीपासून धोका आहे, तर फक्त माझा टॅटू जळाला, माझ्या छातीवरचं ओझं कमी झालं. आणि तुला काय सांगितलं होतं, अग्निपरीक्षा द्यावी लागेल, पण त्या अग्निपरीक्षेमुळे सगळे वाईट दोष जळून गेले आणि एक प्युअर काव्या उरली, जी माझ्या दादासाठी आणि जिच्यासाठी माझा दादा बनला आहे. म्हणूनच मी तुझा हात धरून हॉस्पिटलमध्ये दादाजवळ तुला घेऊन गेलो होतो. आणि 16 डिसेंबर पुढे किती चांगलं झालं आहे आपल्या लाईफमध्ये. तेव्हा काव्या म्हणते, हो ना, हे सगळं युनिवर्सनेच घडून आणलं होतं. ते फोटो त्या दिवशी पेनड्राईव्हमध्ये कसे आले काहीच कळालं नाही, पण आपण दोघं एकमेकांपासून कधीच मूव्ह ऑन झालो आहे जीवा. आपण आपल्या पार्टनर्सला का नाही सांगू शकलो. तेव्हा जीवा म्हणतो, करेक्ट, कधी काळी आम्ही एकत्र होतो, पण आत्ता नाही आहे, आमचं तुमच्यावर प्रेम आहे. तर हे सगळं बोलणं पार्थने ऐकलेलं असतं. खूपच इमोशनल होता हा सीन. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की काव्या म्हणत असते, पार्थ माझे
आणि मी त्यांची कोणाचं कुठलंही भाग्येत मी माझ्या प्रेमापेक्षा मोठं होऊ देणार नाही. तर दुसरीकडे गुड्डू जीवाला म्हणत असतो. जीवा छानपैकी आईस्क्रीम खात असतो थंडीच्या दिवसात पण. गुड्डू म्हणतो, जीवा भैया तुम्ही झूट नव्हतं बोलायला पाहिजे. तेव्हा जीवा लगेच म्हणतो, अरे गुड्डू, प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. तितक्यात तिथे नंदिनी येते. नंदिनी म्हणते, कारण मी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा, बाय बाय अँड टेक केअर.